बारामतीमध्येही रोहित पवारांची निराशा। 1.5 तास चर्चा, पोलिसांवर कागदपत्र फेकली, नेमकं काय घडलं? अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या अपघातासंदर्भात डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार वकिलांची फौज घेऊन बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यांच्यासोबत युगेंद्र पवार ही उपस्थित होते। तब्बल 2 तास चर्चा केल्यानंतर ही एफआयआर दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला। यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत। 2 दिवसांपूर्वी डीजीसीए एक रिपोर्ट आलेला सर्वांनी पाहिला। हा 24 फेब्रुवारीचा रिपोर्ट आहे। त्या रिपोर्ट नंतर काल मी सर्वपक्षीय आमदार मुंबईमधील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तिथे गेलो। त्या ठिकाणी अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत जो रिपोर्ट दिला त्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडून निष्काळजीपणा झाल्याचा थेट आरोप आहे। त्यावरून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली होती असं रोहित पवार यांनी सांगितलं। तसेच मी मुंबईला एफआयआर करू शकत होतो, तो एफआयआर ट्रान्सफर करता आला असता, मात्र तो त्यांनी स्वीकारला नाही। सेक्शन 173 अंतर्गत या देशातील कोणत्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार आहे। सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारी प्रकरणात असा निकाल दिलाय, तुमच्यापैकी कुणीही एफआयआर केला तरी स्वीकारला पाहिजे। याआधी 30-31 लाही आपण केस करू शकलो असतो, कारण सखोल माहिती घेऊया अशी आमची भूमिका होती। पुढे बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की जर व्हीएसआरची विमानं उडण्यास बंदी घातली आहे तर अजित पवारांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं की मुद्दाम दिलं गेलं? अजित पवार यांच्या विमानाचं कंडिशन चांगले असल्याचे कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं? याबाबतचा तपास व्हावा, यासाठी आम्ही एफआयआर करत आहोत। एरो नावाच्या कंपनीवर एफआयआर करा असं आम्ही सांगितलं। विमान उड्डाण घेण्यास योग्य हवामान आहे असं कोणी सांगितलं? त्यांची चौकशी झाली पाहिजे। गेली 2 तास चर्चा केल्यानंतरही असं करता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे, कारण अपघाताचा गुन्हा नोंद आहे। दादांचे आत्तापर्यंत अपघात झाला आहे एवढीच नोंद आहे, मात्र यामागे घातपाताचा संशय किंवा गुन्हेगारी कृत्य आहे, याबाबतच्या तपासाचं काय होणार आहे त्याबाबत कुठेही गुन्हे घेतले जात नाहीयेत। कालही अधिकाऱ्यांवर दबाव होता, तसाच दबाव बारामतीमधील पोलिसांवरही जाणवत आहे। इथं 100 वकिलांची फौज आहे। आम्ही आणखी काही वेळ थांबून निर्णयाची वाट पाहू असं रोहित पवार म्हणाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.